काल भारताचा सामना अमेरिकेच्या संघाशी होता आणि अमेरिकेचा क्रिकेट संघाने पाकिस्तानला हरवल्यापासून हा संघ खूप चर्चेमध्ये आहे आणि भारताविरुद्ध देखील हा संघ खूप चांगली लढत देईल असं बोललं जात होतं आणि तसंच होताना कुठेतरी दिसत होतं. काल भारताला अमेरिकेने 111 रन्सचं टार्गेट दिलं होतं आणि 15व्या ओव्हरपर्यंत 50-50 असा सामना चालत होता आणि त्याच दरम्यान 16व्या ओव्हरच्या सुरुवातीला अंपायर्सने आपल्या डाव्या खांद्याला हात लावून एक चिन्ह केलं आणि अमेरिकेला 5 रन पेनल्टी दिल्या गेल्या आणि ह्या पेनल्टी स्वरूपी 5 रन भारतीय धावसंख्येमध्ये ऍड करण्यात आल्या. मग ह्या पेनल्टी दिलेल्या 5 रन कशासाठी देण्यात आल्या? ह्या 5 रन दिल्या गेल्या नसत्या तर खरोखरच अमेरिकेचा संघ या सामन्यामध्ये विजयी ठरला असता का? तर याविषयी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो नमस्कार, मी सुमित गुरव आणि तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, अमेरिकेच्या संघाची या संपूर्ण विश्वचषकामध्ये खूप सारी चर्चा चालू आहे. कारण का अमेरिकेचा संघ पहिल्यांदाच विश्वचषकामध्ये खेळतोय आणि पहिल्यांदाच विश्वचषक खेळत असताना या संघाने पाकिस्तानला हरवण्याचा पराक्रम केला आणि तेव्हापासून हा संघ खूप सारा चर्चेमध्ये आहे आणि हा संघ भारताला देखील खूप चांगल्या प्रकारे टक्कर देईल असं बोललं जात होतं. मित्रांनो, सध्या अमेरिका आणि वेस्ट इंडिज या 2 देशांमध्ये हा वर्ल्ड कप चालू आहे. जिथे IPL मध्ये 200-250 धावा देखील कमी वाटत होत्या, त्याच ठिकाणी आता सध्या चालू असलेल्या अमेरिके या ठिकाणी जे वर्ल्ड कपचे सामने होत आहेत तिथे मोठ्या मोठ्या संघांना 120 धावा करताना देखील घाम फुटतोय. त्याच्यामुळे मित्रांनो ही थोडी पिच वेगळी आहेत. या ठिकाणी 120-130 ही धावसंख्या देखील विनिंग टोटल होताना दिसत आहे. आपण बघितलं की भारत आणि पाकिस्तान या सामन्यामध्ये देखील भारताने 119 धावा केल्या होत्या आणि 120 धावांचं आव्हान पाकिस्तानला दिलं होतं आणि पाकिस्तानच्या संघाला 120 धावा करताना देखील 6 रन्सने पराभव पत्करावा लागला होता. त्याचबरोबर अमेरिकेबरोबर देखील पाकिस्तानला एका छोट्या टोटलचा पाठलाग करता आला नव्हता. काल भारत आणि अमेरिका यांचा सामना चालू झाला. भारताने प्रथम टॉस जिंकून अमेरिकेला प्रथम फलंदाजी करण्यासाठी बोलवलं. अमेरिकेची सुरुवात खूप खराब झाली. पहिल्याच षटकामध्ये हर्षदीप सिंगने 2 विकेट काढल्याच्या नंतर असं वाटत होतं की हा संघ आज 3 आकडी संख्या काही गाठू शकणार नाही, परंतु मिडल ऑर्डरमध्ये चांगली फलंदाजी झाल्याच्यामुळे या संघाने 110 धावांचं टोटल उभं केलं आणि 111 धावांचं आव्हान भारतासमोर उभं केलं. भारताची देखील खराब सुरुवात झाली. आपल्या भारताचाच आणि मुंबईचा सुपुत्र असलेला सौरभ नेत्रावलकर याने भारताला प्रथम 2 धक्के देत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना आउट केलं. त्यामुळे हे 111 रन्स अमेरिका भारताला सहजासहजी करू देणार नाही असंच वाटत होतं आणि हा खेळ 15 ओव्हरपर्यंत चालू होता. भारताला 30 चेंडूंमध्ये 35 धावांची आवश्यकता होती. सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे हे फलंदाजी करत होते आणि इथून जर एखादी विकेट मिळाली किंवा इथून जर थोडे बॉल डॉट गेले तर पुन्हा एकदा भारतावर प्रेशर तयार होऊ शकतो. अशाच प्रकारची मॅच आपण पाकिस्तान विरुद्ध बघितली. पाकिस्तान सहज जिंकेल असं वाटत होतं, परंतु बुमराने मोहम्मद रिजवानची विकेट काढली आणि तिथून संपूर्ण सामनाच पलटला. त्याच्यामुळे इथे अमेरिकेला एका विकेटची गरज होती किंवा धावा थांबण्याची गरज होती आणि अशातच 16व्या ओव्हरच्या सुरुवातीला अंपायरने आपल्या डाव्या खांद्याला हात लावून अमेरिकेला 5 रनची पेनल्टी दिली गेली असं चिन्ह केलं आणि भारताच्या धावसंख्येमध्ये 5 धावा ऍड करण्यात आला. त्याच्यामुळे जिथे 30 चेंडूमध्ये 35 धावा होत्या तिथं समीकरण झालं 30 चेंडूंमध्ये 30 धाव आणि त्याच्यामुळे हे समीकरण थोडंसं सोपं वाटू लागलं. मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या धावा का दिल्या गेल्या, तर मित्रांनो या विश्वचषकापूर्वी ICCने एक नवीन नियमावली आणली आहे. या नियमानुसार क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने एक काळजी घ्यावी लागते की जी षटकं टाकली जातात तर प्रत्येक षटकांमध्ये 60 सेकंदापेक्षा जास्त वेळ घेतला नाही गेला पाहिजे. म्हणजे पहिलं षटक संपलं तर पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त 60 सेकंद म्हणजे 1 मिनिटापेक्षा कमी वेळात दुसरं षटक चालू झालं पाहिजे. जर तसं झालं तर अंपायर 2 वेळा कॅप्टनकडे वॉर्निंग देतात आणि जर तसं घडलं नाही तर तिसऱ्या वेळी समोरच्या संघाला 5 रन म्हणून पेनल्टी दिली जाते आणि तसंच कालच्या सामन्यामध्ये झालं. अमेरिकेच्या संघाला अंपायरने 2 वेळा वॉर्निंग दिली होती आणि 16व्या षटकाच्या दरम्यान पुन्हा एकदा 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ अमेरिकेने घेतल्याच्यामुळे अमेरिकेच्या संघाला 5 रन पेनल्टी म्हणून दिले गेले. मित्रांनो, या नियमावलीचा काल अमेरिकेच्या संघाला तोटा होताना दिसला आणि भारताच्या संघाला फायदा होत दिसला. आणि आता बरेच सारे असे लोक म्हणतात की जर हे 5 रन अमेरिकेच्या टोटलमध्ये राहिले असते तर अमेरिका जिंकू शकले असते. मित्रांनो, असं काही वाटत नाही, कारण का भारताच्या संघाने हे 111 रन्स जे टोटल होतं ते 18.2 चेंडू म्हणजेच 10 चेंडू शिल्लक ठेवून जिंकलाय.
त्याच्यामुळे हे 5 रन्स जरी ॲड राहिले असते तरी भारताला 10 चेंडूमध्ये 5 रन करणं तितकं काय अवघड नव्हतं. परंतु हा नियम आता पुढील सर्व संघांसाठी इम्पॉर्टंट राहणार आहे आणि सर्व संघांना पूर्ण दक्षतापूर्वक हा नियम पाळावा लागणार आहे. नाहीतर एखाद्या क्रुशियल मॅचमध्ये एखाद्या संघाला हे 5 रन भरपूर तोटा करू शकतात. मित्रांनो, आयसीसीने जो हा नियम बनवलाय याबद्दल तुमचं काय मत आहे? आणि भारत आणि युएसए मध्ये हे 5 रन्स जर युएसएने वाचवले असते तर भारत खरोखरच हरला असता का, किंवा युएसए जिंकण्याची शक्यता खरोखर वाढली असतं? याबद्दल तुमचं काय मत आहे? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.